नमस्कार. आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत. हे अर्धा किलो गाजर आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर त्याची मी साल काढून कुकरमध्ये शिजवणार आहे. कुकरमध्ये गाजरचा हलवा करणार आहोत आपण न खिसता. आता मी साल काढते. ही सगळी साल काढून घ्यायची. आता आपण गाजर सगळे किसून घेतलेले आणि याचे छोटे छोट्या आकाराचे तुकडे करायचे. तुम्हाला जसे हवेत लहान मोठे हे असे सगळे तुकडे करायचे आणि कुकरमध्ये घालूया आपण हे सगळे तुकडे करून घेतलेले. अर्धा किलो गाजर आहे ते. आणि आता आपण हे अर्धा लिटर दूध आहे, ह्याच्या अर्ध दूध आपण टाकायचं. अर्धा किलो गाजराला पाव लिटर तरी दूध पाहिजे. मलाई पण टाकायची. आता हे आपण शिजायला ठेवूया. एक 3-4 शिट्ट्या चांगले गाजर शिजवून द्यायचे. एक 20-25 मिनटं कुकरच्या शिट्ट्या होऊन द्यायच्या. आता आपण कुकर उघडून बघूया. तर गाजर आपण शिजलेत का नाही ते बघायचे. कुकर झाल्यानंतर हे बघा शिजलेले आहेत. असे पूर्ण गाजर शिजले पाहिजेत. आणि याला मॅश करायचं. असं चमच्याने करायचं किंवा तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने करायचं. हे एवढंच मॅश करायचं. आता काय 1 चमचा तूप टाकूया. आणि आपले हे काजू बदाम ड्रायफ्रूट आहे ते आपण भाजून घेऊया. हे ड्रायफ्रूट भाजून झाले. बदामी रंगावर भाजून घ्यायचे. आपण हे शिजवलेले गाजर आहेत ते आपण त्यामध्ये मिक्स करायचे. गॅस कमी ठेवायचा आणि हे सगळे गाजर आपण कढईमध्ये घेऊया. आणि हे आपलं दूध राहिले ते पूर्ण आटून द्यायचं. हे मिक्स करूया आपण सगळे. परतून घेऊया. आणि आता ह्याला आणखीन एक 5 मिनटं तरी शिजवून घेऊया. म्हणजे हे सगळं दूध आटलं पाहिजे आपलं. गाजर हलवा करताना ना छोटी छोटी कवळी गाजर घ्यायची. ती गोड असतात. मोठी गाजर घ्यायची नाही, कारण ती जरा कडवट असतात. जाड आतमध्ये त्याचे ते सफेद असतं ना ते कडू लागतं. त्यामुळं कवळी गोड गाजर घ्यायची. कलर पण कसा मस्त दिसतोय. आता हे आपण मिक्स करत राहायचं, हलवत राहायचं. हे जोपर्यंत हे पाणी पूर्ण दूध आहे हे सगळं आटत नाही तोपर्यंत, एकजीव होत नाही तोपर्यंत आपण हे हलवत राहायचं. हे बघा आपलं दूध आता पूर्ण आटलेलं आहे. आपण आता मावा टाकणार नाही याच्यात. मग आपण 2 चमचे घरची मलाई टाकणार आहोत. मलाईमुळे पण गाजरला चांगली चव येते. मस्त लागतो गाजर हलवा. आणि मलाईमध्ये पण तूप असल्यामुळं त्याला तूप सुटतं. आणि फास्ट मोठ्या गॅसवरच आपण हे सगळं करून घ्यायचं. हे बघा आता ही पूर्ण मलाई मिक्स झालेली आहे. आपण अजून जरा परतून घेऊ. आणि ते थोडे असे तुकडे राहिले तरी चालतात. एकदमच बारीक करायचं नाही. हे बघा आता आपण या स्टेपला साखर टाकूया. तर मी ही खडी साखर बाजारात मोठी खडी साखर मिळते
त्यापासून ही मी साखर बनवलेली आहे, ती आपण टाकणार. याच्यात कॅलरीज कमी असतात, त्यामुळे हे गाजर हलवा आपण किती खाल्ला तरी काय टेन्शन नाही. आपल्या आवडीप्रमाणे टाकायची साखर, थोडंसं खाऊन बघायचं किती गोड कमी जास्त झाला आहे, त्याप्रमाणे आपण पुन्हा साखर टाकू शकतो. आता हे साखर टाकल्यामुळे पुन्हा पातळ झाला आहे, तर पुन्हा आपण थोडा वेळ जरा परतून घेऊया. बघा तूप पण कडेने कसं सुटलेलं आहे. तूप जास्त टाकायची गरज नाही आहे. आणि आता थंडीचा सीझन आहे, गाजर हलवा एकदा तरी घरी बनलाच पाहिजे. हे बघा आपला आता गाजर हलवा होत आलेला आहे. तुम्हाला हवं असलं तर वरून 1-2 चमचे तूप टाकू शकता. ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता. गरम गरम खायला घ्यायचा. कोण तुम्हाला गरम आवडत नसेल तर थंड होऊन द्यायचा. थंडच गाजर हलवा चांगला लागतो. अजून थोडा वेळ आपण परतूया, मग आपला गाजर हलवा तयार होणार. मस्त वास सुटलेला आहे बघा. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.